जे खरं म्हणजे पोलीसमध्ये होते आणि तिथनं आता ते रिटायर झालेत। आज सर्व मान्यवर मंडळी आज इथं उपस्थित आहे। त्याचा उल्लेख मगाशी किशोरजींनी केला की शिवराज्याभिषेक सोहळा हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून पण आपण त्याला म्हणजे संबोधतो किंवा आपण तो साजरा करतो। आणि साम्राज्य म्हणजे छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं ते तुमचं आमचं आपलं सगळ्यांचं साम्राज्य। ते कुठल्या एका राजाचं किंवा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरतं सगळं राज्य मर्यादित होतं का सगळं राज्य त्यांच्या मालकीचं होतं असं कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेत कधी असा उल्लेख केला नाही। हे इतिहासात आपण बघितलेलं आहे। जे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे सर्वसामान्यांसाठी अगदी त्या काळातल्या शेतकऱ्यांसाठी त्या काळातल्या त्यांच्या मावळ्यांसाठी त्यांनी स्थापन केलं। जिथं जिथं धर्मावर घाला घातला जात होता तिथं तिथं जाऊन लढण्याची भूमिका, अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका, मग ते परकीय शक्ती असू देत, मुघल असू देत किंवा आपण इतिहास ऐकलोय की काही ठिकाणी आपल्या इथल्या सुद्धा लोकांनी अन्याय किंवा धर्म देशाच्या विरोधात काही गोष्टी केल्या, तिथं सुद्धा जाऊन त्यांना संपवण्याचं, त्यांना शिक्षा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आज आपला हिंदू धर्मातला ज्याचा उल्लेख आता किशोरजींनी केला की पहिला राजा हा सिंहासनावर बसला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला। छत्रपती हे त्यांचं जे त्यावेळेला त्यांना राज्याभिषेकाच्या वेळेला जे ज्याला आपण पदवी म्हणू किंवा जे हे ते दिलं गेलं या ह्याच्यातनं खरं म्हणजे एक तुमचा आमचा आपला सगळ्यांचा हे प्रत्येकाचा म्हणजे आपण जे हिंदू धर्मातले आपण सगळेजण आहे आपल्या सगळ्यांचा तो खरं म्हणजे एक सत्कार होता आपल्या धर्माचा असं म्हणावं लागेल। माहिती आहे शके 1596 अर्थात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला। खऱ्या अर्थाने राज्याभिषेक ही सामान्य घटना नव्हती, एक विलक्षण घटना होती आणि त्याची नोंद आणि त्या दिवसाची नोंद हे भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे। राज्याभिषेक म्हणजे नक्की काय होतं, काय स्थिती होती त्यावेळेस जर बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या मागील काळ जर बघितला सुमारे 350 पेक्षा अधिक वर्ष या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये मुघल साम्राज्यांचा विस्तार झाला होता। अगदी अकबरापासून औरंगजेबापर्यंत या सर्वांनी या देशाला मुघल साम्राज्य प्रस्थापित करण्याचा चंग बांधला होता, पण त्याला जो छेद दिला तो छत्रपती शिवरायांनी छेद दिला। अनेक सार्वभौम सिंहासनही नष्ट पावत चालली होती, पण छत्रपती शिवरायांचं सिंहासन हे ज्याविषयी निर्माण झालं आणि आपले राजे छत्रपती झाले ही फार मोठी घटना जशी आहेत। त्याचबरोबर छत्रपतींनी अनेक अष्टप्रधान मंडळाची निर्मिती असो, आपल्या राजव्यवहार कोश असो, आपला नाणी असो, असे अनेक ह्याच्यात त्यांनी सार्वभौमत्व निर्माण केलं। आपली नाणी त्यांनी स्वतंत्र स्थापली, राजव्यवहार कोश त्यांनी निर्माण केला। त्याचबरोबर रयतेसाठी त्यांनी एक उत्कृष्ट प्रशासन त्यांनी स्थापन केलं आणि हा शिवराज्याभिषेक दिन आपल्या सर्वांना माहिती आहे। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नुकतेच विधीनुसार मागच्या महिन्यात होऊन गेली। या दोन्ही दिनाचं औचित्य साधून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज किल्ले सिंहगड जिथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे ज्यांनी 1670 साली हा सिंहगड घेतला, जो तहामध्ये मिर्झा राजेंच्या तहामध्ये तो जे 23 किल्ले गेले होते त्यातला पहिला किल्ला 1670 साली परत स्वराज्यात आला। या किल्ल्यावर आज हा प्रत्यक्ष दिनाचा सोहळा आज साकार होतोय। विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा म्हणजे आपलं हिंदू साम्राज्य दिन आहे। खऱ्या अर्थाने हिंदू राजा आज आपल्या त्या सिंहासनावर बसला होता आणि तो हिंदू साम्राज्य दिन हा प्रत्येक ठिकाणी साजरा झाला पाहिजे। त्यातल्या त्यात गडकोट जे आहेत ज्या गडकोटावर हे साक्षीदार आहे सर्व त्यावेळेच्या राज्याभिषेक दिनाचे सर्व साक्षीदार आहेत। त्या राज्याभिषेक दिनी ज्या दिवशी राज्याभिषेक झाला रायगडावर, पण आज प्रत्यक्ष रायगडावर सगळे जाऊ शकत नाही, परंतु आपण जिथे जिथे आहोत आपल्या जवळ जिथे जिथे किल्ला आहे त्या किल्ल्यावर हा राज्याभिषेक सोहळा आपण सर्वांनी साजरा करावा अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे।